Namaskar. Next function is y is equal to sin raised to 4 into sin inverse of root x. So sin of this angle. आता आपल्याला माहिती आहे sin inverse and sin are opposite functions. So means if sin is defined from a to b, then sin inverse is defined from b to a. Therefore combination किंवा त्यांचं composition झालं तर त्याचं identity function होणार आहे. म्हणजे जसं आपण असं करतो की x into x inverse आलं तर x आणि x inverse कॅन्सल होऊन त्याचं आयडेंटिटी फंक्शन येतं आणि आन्सर इज 1. सो अशाच फॉर्म मध्ये येणार आहे. फक्त ते साइन ऑफ साइन इनवर्स आहे का चेक करूया. सो साइन ऑफ साइन इनवर्स आहे बिकॉज हा रेस टू 4 आहे. तो आपण जसं असं लिहितो की साइन स्क्वेअर एक्स असं लिहिलं तरी चालतं किंवा साइन एक्स अँड ब्रॅकेट स्क्वेअर दोन्ही सेमच आहेत. म्हणजे साइन ह्या फंक्शनचाच स्क्वेअर आहे. तर अँगल लिहून नंतर मग ब्रॅकेट स्क्वेअर लिहिला तरी चालतं. तर आधी आपण असं करून घेऊया. सो y इज इक्वल टू sin of this angle sin inverse of root x आणि या सगळ्याचं काय रेस टू 4 आहे. या सगळ्या साइनचं काय रेस टू 4 आहे. आता साइन ऑपरेटेड ऑन साइन इनवर्स. सो साइन ऑपरेटेड म्हणजे कंपोजिशन फंक्शन झालं अपोजिट फंक्शन्स एकमेकांचे इनवर्स आहेत त्यांचं कंपोजिशन काय येतं हे जाऊन आयडेंटिटी फंक्शन येतं. सो दॅट इम्प्लाइज y इज इक्वल टू साइन आणि साइन इनवर्स कॅन्सल झाले म्हणजे आयडेंटिटी झालं. ब्रॅकेट मध्ये फक्त हा अँगल राहिला रूट एक्स आणि त्याचा रेस टू 4. देअरफॉर y इज इक्वल टू रूट एक्स रेस टू 4. रूट एक्स मीन्स काय असतं एक्स रेस टू 1/2 त्याचा रेस टू 4 मीन्स झालं एक्स रेस टू 4/2 म्हणजे फक्त 2 कॅन्सल होतील आणि इथे एक्स स्क्वेअर एवढंच राहील. सो y इज इक्वल टू एक्स स्क्वेअर. सो फर्स्ट इफ पॉसिबल सिम्प्लिफाय द y फंक्शन सिम्प्लिफाय होत असेल तर सिम्प्लिफाय करून घ्यायचं बिकॉज काही ठिकाणी ते इतकं सिम्प्लिफाय होतं आणि मग डेरिव्हेटिव्ह काढणं इझी होऊन जातं. इथे डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह काढायला गेलं असतं तर जास्त स्टेप्स कठीण गेलं असतं. सो हे आपल्याला सिम्प्लिफाय करता आलं. इथे कॉस आणि इथे साइन नसतं तर चाललं नसतं कारण ते दोघांचे एकमेकांचे इन्व्हर्स नाही आहेत. हिअर दीज टू फंक्शन्स आर इन्व्हर्स ऑफ इच अदर देअरफॉर दे कॅन्सल्ड आयडेंटिटी फंक्शन होतं. त्यामुळे एवढंच राहिलं आणि मग ते सिम्प्लिफाय जाऊन एक्स स्क्वेअर आलं. देअरफॉर dy/dx or y dash is equal to d by dx of just x square. X square चा डेरिव्हेटिव्ह सिंपल आहे. x square चा डेरिव्हेटिव्ह 2x. So finally y this for this y derivative is 2x.